चला या लवकर. सर्व तिकडे हा दरवाजा तोडायला गेला. त्या गेट मध्ये आपण आलेलो आहे. तर इथे आपण आता माहिती घेणार आहोत. चला या पुढे, या पुढे. हो हो चला या. आपल्या 2 बस आहेत ना, 2 गाईड आहेत. हो आधी मुलं वरती गेल्या, त्यांना थांबवायला सांगितलंय का गाईडांना. एक खाली येत आहेत. चला पुढे. इथे वरती फिरण्यासाठी कुठल्याच प्रकारचा टॅक्स वगैरे घेतला जात नाही. वरती फिरायला या ठिकाणी पूर्णपणे फ्री ठेवण्यात आले. आणि इथून आता आपला पहिला पॉइंट सुरू होतो. पायऱ्या शेजारी एक गुफा आहे. तुला सांगायची माहिती. शांत राहा. हो हो हा त्यांना थांबवायला सांगितलंय. हे बघ आता हा जो का आता आपण किल्ला पाहतोय, इथून पहिला पॉइंट सुरू होतोय. खाली शिवकालीन गुफा आहे. महाराज अफजल खान भेटीला गेले. जाण्याआधी त्या गुफेच्या आतमध्ये 40 मावळे लपवून ठेवण्यात आले. म्हणजे त्यांना माहिती होतं की अफजल खान हा धोकेबाज माणूस आहे. आणि जर का त्याने काही दगाफटका करून हा गड जिंकायचं म्हटलं तर हा इथे वरती येणार आणि हा गड जिंकून टाकणार आहे. त्याला इथे मध्ये रोखण्यासाठी कोणतरी इथे पाहिजे म्हणून हे 40 मावळे त्या गुफेमध्ये लपवण्यात आली. ती गुफा आता खालच्या बाजूला येते. त्या गुफेच्या आतमध्ये कोणालाही जाऊन दिले जात नाही. जंगलाच्या शेजारी असल्यामुळे कोणी आतमध्ये जात नाही. आणि ह्या जंगलातून तुम्ही जे आलात ह्याला जावळीचं खोरं म्हणलं जातं. या जंगलामधून आता तुम्ही किल्ल्यावरती आलात. हे जावळी खोरं पूर्वी चंद्रराव मोरे यांच्या ताब्यामध्ये येत होतं. परंतु हे चंद्रराव मराठा असून आदिलशहाच्या अंडरमध्ये काम करत होते. महाराजांनी खूप प्रयत्न केला त्यांना आधी समजावण्याचा की आपण दोघं मराठा आहोत आणि जर का दोघं एकत्र आलो तर ताकद वाढणार आहे, स्वराज्य वाढणार आहे. दोघं मिळून स्वराज्य घडवूया. आपण इथे किल्ला बांधू आणि त्या किल्ल्याचा राजा घोषित म्हणून मी तुम्हाला करतो. परंतु त्यांनी काही गोष्ट ऐकली नाही. शेवटी 1655 जावळीवर अटॅक केला. जावळी जिंकली. मोऱ्यांना हरवण्यात आलं, मारलं गेलं आणि मग स्वतःचा इथे किल्ला बांधला. किल्ला बांधल्याबरोबरच खाली अफजल खान भेटीला आला. ज्या ठिकाणी आता त्याला आला भेटीसाठी बोलवलं गेलं होतं त्याच ठिकाणी त्याला मारण्यात आलं. आणि ती कबर त्याची ही किल्ल्यावरून दिसते. तर ती कबर आपण किल्ल्यावरून पाहणार होता. हा जो काय तुम्ही किल्ला पाहताय ह्याला पूर्वीचं नाव होतं ढोरप्या नावाचा डोंगर. म्हणजे आसपासच्या गावातली गाई ढोरवरती चरण्यासाठी येत होती त्या डोंगरावरती पहा. महाराजांनी अफजल खानाला मारलं आणि विजय मिळाला. आणि विजयाला त्या काळातली लोक ही फते मिळाली बोलायची. मराठीमध्ये खूप मोठा प्रताप केला किंवा प्रताप मिळवला म्हणून किल्ल्याचं नाव प्रतापगड असं ठेवलं. आणि किल्ल्यावरती भवानी मातेची स्थापना केली. तर ते मंदिर वरती आहे. जाताना आपण पाहणार आहोत. आता आपण जे इथपर्यंत आलोय 95 पायऱ्या आलोय पहा. 95 स्टेप्स क्लाइंब करून आपण इथपर्यंत आलेलो आहे. इथपर्यंत आल्यानंतर थोडा तरी थकवा जाणवतो आपल्याला पहा. कारण गेट जो आहे तो ग्राउंड फ्लोअर वरती बनवला नाही, थोड्या उंचावरती बनवला गेला. गेटची रचना अशी आहे की त्या काळात हत्तीचा वापर हा दरवाजा तोडायला करायचे. मग खालून हत्तीला धावत वरती आणा आणि दरवाजा तोडून टाका. या हत्ती समोर काय मावळे जाणार नाहीये. भाला तलवार वगैरे घेऊन ताकद ही थोडी कमी पडणार आहे. मग डोक्याने काम लढवलं गेले. रस्त्यामध्ये एक टर्न ठेवण्यात आलाय खाली पहा. म्हणजे जर का खालून हत्ती धावत वरती आला टर्न घेण्यामध्ये स्पीड कमी होणार, ताकद कमी. आणि मग इतक्या स्पीडमध्ये इतक्या ताकदीमध्ये दरवाजा तुटू शकत नाही म्हणून मध्ये टर्न ठेवण्यात येतो. गेटचा एंट्रन्स पहा. 2 किंवा 3 माणसं आतमध्ये जातील एवढीच जागा. हाईटनी छोटा बनवला गेलाय. आणि त्यावेळेचा दरवाजा आपण सागवान लाकूड म्हणतो. ह्या लाकडाचा हा दरवाजा 350 वर्षापूर्वीचा आहे. कोटिंग करावं लागायचं म्हणून नंतर पत्रा पेंट वगैरे केलं गेलं. हे जे काही टोक वगैरे दिसतील पूर्णपणे त्याच वेळचे. समजा जर का शत्रू खालून धावत वरती येत असेल त्याचं फेस त्याचं तोंड हे दरवाजाच्या साईडला येतं, पाठ बॅक साईडला येते. मग या शत्रूवरती आपण एक्झॅक्टली अटॅक कुठून करणार? ह्या दोन्ही भिंतीच्या गॅपमधून पलीकडे पहा.
पिंक कलरची बॉर्डर दिसते का वरती, गोल गोल डिझाईन आहे. ब्लॅक भिंतीमध्ये मधोमध एक विंडो आहे, खिडकी बघा. ज्यांना कुणाला दिसणार नाही त्यांच्यासाठी सांगतोय. किल्ल्याच्या गेटच्या आतमध्ये एंट्री करत असताना फक्त मागच्या बाजूला वळून पाहिलं तर तुम्हाला एका काळ्या भिंतीमध्ये खिडकी दिसेल, विंडो दिसेल. तर तिथून तोफेचा अटॅक सरळ ह्या दोन्ही भिंतीच्या गॅप मधून फायर इथे होतो, शत्रूच्या पाठीवरती. जर का तिकडून अटॅक इथे झाला, जास्तीत जास्त 50 ते 60 शत्रू मारले जाणार. आणि त्यामध्ये पण जर का एखाद दुसरा वाचला तर तो पहिला आपला जीव वाचवण्यासाठी साईडच्या भिंतीचा यूज करतो. आणि मग इथल्याच भिंतींमध्ये हे वरती चारी साईडला छोटे छोटे होल आहेत. शत्रू चारी साईडला खाली कुठेही लपला, वरतून आपले मावळे उखळलेलं तेल, उखळलेलं पाणी किंवा ऐन तोफांनी फायर करतात. आणि हेच जर का आपण सतत चारी साईडून चालू ठेवलं, शत्रू हा चारी साईडून पुन्हा मधोमध येतो. चुकून एकदा जरी मध्ये आला तर पुन्हा एक तिकडून तोफेचा अटॅक इथे होणार. ह्याला गोरिल्ला अटॅक म्हणलं जातं. मराठीमध्ये गनिमी काबा गोरिल्ला वॉरफेअर. पुन्हा किल्ला आपल्या ताब्यात अशा पद्धतीने आला जात होता. शत्रूचं सैन्य किती असू द्या, परंतु आपला एक मावळा पूर्ण शत्रूवर भारी पडणार आहे. अशा प्रकारे किल्ल्याची रचना बनवण्यात आली. किल्ल्यामध्ये येण्या जाण्यासाठी एकच एंट्री, ह्याला मेन गेट म्हणलं जातं. इथून आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत. आतमध्ये जात असताना तुम्हाला डाव्या साईडला पाहायला मिळेल एक तोफ. 350 वर्षापूर्वीची तोफ आहे, 650 किलो वजन आहे. जी तोफ वरच्या खिडकीमध्ये होती तीच इकडे आणून ठेवण्यात आली. तोफेच्या शेजारी खालच्या बाजूला ठेवण्यात आला असेल एक दगड. दिसताना दगड दिसतो, परंतु आहे मशाल स्टँड. म्हणजे दिवसा त्या ठिकाणी झेंडा लावा, रात्रीची मशाल. 2 यूज मिळतात एका दगडापासून. दोन्हील्या गोष्टी त्या आतमध्ये आहेत. आणि इथूनच आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करतोय. सर्वांनी एका लाईनने पुढे चालायचं. या पुढे. माहिती देतो ना हे गाईड तिथे एका ठिकाणी 4 गाईड म्हणजे आवाज येईल का तुम्हाला? या ना पुढे जरा, माझा आवाज लहान आहे जरा. रत्नागिरीतून आलेल्या माझ्या जिजाऊंच्या लेकींचं आणि शिवरायांच्या मावळ्यांचं गडावर स्वागत आहे. आपण आता गड पाहायला सुरुवात करतोय. माझं नाव आहे आनंद उतेकर, रहिवाशी प्रतापगड. थोडा नवीन काम करतोय, सांभाळून घ्या. ट्रेनिंगला आलो तुमच्या सोबत, चालेल ना? आवाजही लहान आहे, घ्याल सांभाळून. ऐका, सातारच्या सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदीपर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुण्या बसल्या बोहर पर्यंत जावळीचं खोर. जावळी कुणाची? जावळी तुमची, जावळी आमची, जावळी जिजाऊंची, जावळी शिवबांची, जावळी बहुजन मावळ्यांची. बाळांनो, मावळा म्हणजे जात धर्म नाही. मावळ्याची जात ऐका: मावळी, गवळी, धनगर, माळी, महार, मराठा, मुस्लिम, कोळी, लोहार, सुतार, कुंभार, वेलदार, वाणी, शिंपी, न्हावी, तेली, माळी, साळी, वंजारी, भंडारी. 108 पोट जाती, 12 बोलतदार शिवरायांनी एकत्र केल्या आणि त्या जातीला राजाने अभिमानाने नाव दिलं मावळा. मावळा म्हणजे मिळवला. सर, राजा शिवछत्रपती मध्ये मावळा कसा असतो त्याचं मी तुम्हाला पूर्ण माहिती दिली, कारण राजा शिवछत्रपती नितीन देसाईंची टीव्हीला जी सिरियल झाली त्यात आपली माहिती आलेली आहे. मग शिवरायांनी जावळी घ्यायचं कारण मुंबई बंदर ते कणकवली बंदर मध्ये तुळजाभवानी कुठेच नाहीये. तुम्ही म्हणजे खेड पर्यंत जा, आपल्या तिथे कणकवली पर्यंत जा, आपल्या तुळजाभवानी कुठेच नाहीये. मग आपण भवानीला जायचं कुठे? तुळजापूरला. तुळजापुरात जात असताना आमच्या हल्ले व्हायचे, माझ्या माता भगिनी लुटल्या जायच्या.
म्हणून शिवरायांनी जावळीच्या मोऱ्यांना समजवलं. काय समजवलं? तुम्ही आम्ही एक आहोत, आपण एक बनू, स्वराज्याचा भगवा झेंडा चारीशाहीवर फडकू. भगवा कुणाचा? भगवा तुमचा, भगवा आमचा, भगवा स्वराज्याचा, भगवा शिवबांचा, भगवा वार करायचा. ज्याच्या घरावर भगव्याची छाया त्यावर शिवरायांची माया. बाळ कुठल्याही पक्षात राहा पण घरावर भगवा झेंडा असावा. कारण पंढरीचा वारकरी आपण पाहतो ना, वारीला जातात तेव्हा त्याच्या खांद्यावर भगवा झेंडा आहे. आगरी बांधव, कोळी बांधव समुद्रात बोटी घेऊन जातो, त्या बोटींवर भगवा झेंडा आहे. तुम्ही आम्ही गावामध्ये धार्मिक कार्यक्रम करता, जत्रा यात्रा पारायण सप्ते, आपण झेंडे कुठे लावतो? भगवेच लावतो ना. तर समर्थांचा भगवा आहे, जगत गुरु संत तुकाराम महाराजांचा भगवा आहे. 6 जून 1655 राजांनी जावळी घेतली. 2 वर्ष 1 दिवसात राजाने हा छोटासा किल्ला बांधला. खूप छोटा किल्ला आहे, जास्त मोठा नाही, फक्त 52 एकर आहे. रायगड 1265 एकर आहे आणि प्रतापगड 52, म्हणजे रायगडच्या का कोपऱ्यातही प्रतापगड नाही. 52 एकर किल्ला 2 वर्ष 1 दिवसात बांधला. राजाने सिंधुदुर्ग पाण्यामध्ये 3.5 वर्षात बांधला. आता तुम्ही किती किल्ले पाहिले ते काही मला माहित नाही. मी तुमच्यापेक्षा 5-10 किल्ले सर कमी पाहिले असतील. माझे फक्त 75 किल्ले पाहून झाले. तुम्ही जास्त पाहिजे. मी 75 किल्ल्यांचे नावं डोळे झाकून सांगू शकतो. आज तिथे असणाऱ्या लोकांची काहींची नावं सांगू शकतो. मग कारण मी पाहिलेले आहेत. मी ज्यांच्यासोबत पाहिलेत बाळांनो त्यांना तुम्ही ओळखत नाही, आमचे सर किंवा आमच्या मॅडम ओळखत असतील त्यांना. त्यांचं नाव आहे डॉक्टर जयसिंगराव पवार, कोल्हापूर विद्यापीठाचे कुलगुरू. आपल्या डीएडच्या काळात, तुमच्या काळात त्यांची सही असल्याशिवाय पुस्तक चालत नव्हतं. आहात साळुंके सर, बाबासाहेब पुरंदरे, निनाजी बेडेकर, पांडुरंग बलकवडे अशा साध्या व्यक्तींसोबत जाऊन मी पाहिलेलं आहे. कारण महाराष्ट्र गाईड संघटना मी स्वतः उपाध्यक्ष, त्यामुळे मला पाहणं गरजेचं होतं. मग शिवरायांनी 2 वर्ष 1 दिवसात किल्ला बांधला. विजापूरची राणी घाबरली. तिचं नाव बडी बेगम. बडी बेगम म्हणते, आज आमच्याकडे पैसे, माणसं आहेत, हत्ती आहे, आमच्याकडे सगळं काही आहे, पण काल परवा स्वराज्याला सुरुवात करणाऱ्या राजा शिवरायांकडे काय होतं? पैसे, माणसं, हत्ती काय होतं? म्हणून बडी बेगम विचारते. त्या एक सरदार सांगतो, बडी बेगम साहेबा, नाही शिवाजींकडे पैसे, नाही माणसं, नाही हत्ती, शिवरायांकडे सगळ्यात प्रथम काय होतं? या सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद होता. तुमच्यासारख्या मावळ्यांची जिद्द होती, मनगडा जोर होता. शून्यातून विश्व निर्माण करणारे जगातले एकमेव राजे शिवराय होते. शिवरायांनंतर राजे संभाजी होते. बडी बेगम खवळली, हातातल्या बांगड्या काढल्या, तबकात फेकल्या. एक तर बांगड्या भारा, नाही तर शिवरायांना मारा. तो एका कोपऱ्यामध्ये उभा असणारा अफजल खान तयार झाला. हा अफजल खान उंचीला 7.25 फूट होता. जेवायला बसला बोकड खायचा. इथे तर बघा शिवरायाचे मावळे दिसत आहेत, इथे तर जिजाऊंच्या लेकी दिसत आहेत. नाश्त्याला वडापाव संपत नाही. अफजल खान तर बोकड खायचा. एवढी जाड पहार असायची. ती पहार आता आपण भवानी मंदिरात बघूया, जाडीला एवढी, हाईटला 3.25-3.5 फुटाची. तिला तो सहज गाठ मारायचा. वाकवणं वेगळं आणि गाठ मारणं अवघड असतं. पहारेला गाठ मारायचा, तांब्याचा कालोरा बनवायचा. खानाचं कुटुंब होतं, हे सगळ्यात छोटं होतं. बिचारा खूप लकी होता, कारण 64 बायकांचा धनी होता आणि 43 मुलांचा बाप होता. बाप रे बाप, काय लकी बाप होता. तर अफजल खानला 64 बायका होत्या, म्हणून तो लकी नव्हता. तो लकी होता 43 मुलं सांभाळायचा. आज आमच्यातला मुलगा किंवा मुलगी ट्रिपला निघाली, आमच्या सरांना, आमच्या मॅडमना एवढा त्रास देत आहेत. मग 43 पोरं ट्रिपला गेल्यावर केवढा त्रास दिला असेल. हे त्रास देणारी मुलं नाहीत, ही जिजाऊंच्या लेकी आणि कोकणातले मावळे आहेत. ते काय त्रास देत नाहीत, घाटावले देतात आमच्याकडे. मग ज्या वेळेला खान निघाला, उद्गार काढले, शिवा 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 पहाड का चिवा. अर्थात काय? शिवाजी डोंगरातले हुंदिरे पकडून किंवा मारून घेऊन येईल, हे उद्गार काढले. आणि शुभोळ पाहणारी खान निघाला धर्मगुरु काजीकडे. खान काजींना विचारतोय, मी शिवाजींना माराय चाललोय, राजांना माराय चाललोय, त्यासाठी मला शुभोळ सांगा. काजी नवाब म्हणतात, तुम्ही शिवाजी राजांचा नाद सोडा. शिवाजी राजांना मारणं सोपं नाही, कारण शिवरायांच्या पदरी अनेक सरदार मुसलमान आहेत. होय, कारण राजांची लढाई ही मुस्लिमांविरुद्ध नव्हती, अतिरेक्यांविरुद्ध होती. बाळांनो, आजही आपली लढाई ही मुस्लिमांविरुद्ध नाहीये, अतिरेक्यांविरुद्ध आहे. जर आपली लढाई मुस्लिमांविरुद्ध असती तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? मुसलमान. मुलामुलींनी सांगा, शिक्षकांनी नाही. कोण होते?
ना आठवत? यार अंतुले त्यांचं नाव होतं. भारताचे माजी राष्ट्रपती कोण होते? मुस्लिम कोण होते? मॅडम नाही सांगणार. तुमच्या शाळेमध्ये त्यांचा फोटो लावलाय. कोण आहेत? डॉक्टर अब्दुल. अरे काय विसरता बाळानो? एवढ्या मॅडम सर रोज तुम्हाला शाळेत शिकवतात तरी तुम्ही विसरता. डॉक्टर अब्दुल कलाम कधी मुसलमान झाले नसते. आपल्या आता बघा शिवरायांचे गुरूंचं नाव आहे काजी याकूब बाबा. हे कुठे माहितीये? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कळशीला सर काजी याकूब बाबांची दर्गा आहे बघा. त्या 665 एकर जागा त्यांना भेट दिलेली आहे. अफजल खानने ऐकलं माझाच काजी मला सांगतोय. खान उठला, एकच मुस्काडीत काजी ठेवून दिली. मुस्काडीतच काजी खलास केला. खानाचं नुकतंच नवीन लग्न झालं होतं. त्यावेळी लहानपणी लग्न व्हायचे. त्यांना काय म्हणायचे? चक्कर येते तुम्हाला? इथे बस, चक्कर बस. इथे बस पायरीवर बस बस. चक्कर येईल तरी बसायचं नाही. सकाळी न्याहारी केली होती का नाही? न्याहारी केली होती का? न्याहारी म्हणजे काय? नाश्ता. आता भोजन जेवण. आपण जुनी भाषा वापरली ना. तर अफजल खानचा नुकतंच नवीन लग्न झालं होतं तेव्हा त्याचं वय लहान होतं. अफजल खान खूप तुला लायते चक्कर. चल इथे बस, इथे बस, आहे जागा. तर अफजल खान खूपच लहान होता. इतका लहान होता बिचारा. 58 वर्षाचा कवळा बांड पोरगा होता. 64 लग्न होतं. 13 दिवस लग्नाला झाले होते. बसायचंय, यायचं बस. बस आतमध्ये बस. येते का कुणाला अजून? तुम्ही अफजल खानच्या बायकोने विरोध केला. खानाने त्या बायकोला खलास केली. स्वतःच्या 60 बायकांची कत्तल केली. सगळ्या बायका अफजल खान मारून निघाला. का मारल्या? की माझ्यानंतर माझं कुटुंब सांभाळणार कोण? मी जिवंत राहिलो तर आणखी 64 बायका करू शकतो. मेल्यावर सांभाळायच्या कोणी? मग 60 बायका विहिरीमध्ये मारल्या. 3 बायका माहेरी गेल्या मारल्या आणि 1 महालामध्ये. एवढा कहाण क्रूर होता. आपण बाळानं वरती गेलो की अफजल खानच्या 60 बायकांच्या थडग्यांचा फोटो दाखवणार आहे. बायकांचा फोटो नाही, थडग्यांचा. कारण अफजल खानच्या बायकांचे फोटोच काढले नसतील. त्यावेळेस कॅमेरा होते का, मोबाईल होते का फोटो काढायला? मग कसे काढणार? पण अफजल खानच्या बायकांच्या थडग्यांचा फोटो आपल्याकडे आज आहे. ते मी बघून आलोय. अफजल खान निघताना त्याला 2 महिने गेले. आता आपण चिपळूण मधून आलात ना? कुठून आला? चिपळूण. तरी तुम्हाला इथे यायचं म्हटलं तरी महिनाभर गेला. मॅडम हे पैसे जमवा, सर हे पैसे जमवा. मग तुम्ही सज्जनगड पासून शिवतीर्थ रायगडच्या काळ नदी पर्यंत आणि कोकणातल्या खेड पासून पुण्या बसल्या बोहोर पर्यंत जावळीचं खोर होतं. 6 जून 1655 ला राजाने जावळी घेतली. 2 वर्ष 1 दिवसात राजाने किल्ला बांधला आणि याला 5 नावं दिले. बाळां तुम्हा आम्हाला 5 नाव आहेत. कधी देतात माहितीये का? कधी? बारशाला. आम्हाला माहितीये कारण आम्ही सगळे बारशाला गेलोय. तुम्हाला माहित नाही, तुम्ही बर्थडेला जाता. बाळा सांगा, आपल्यात दिवाळीत दिवा लावतात का विझवतात? देवाबशी दिवा, शुभ कामाला दिवा लावतात. आपल्यात दिवा कधी विझवतात? माणूस मेला की सर मयत उचलतात आणि दिवा विझवतात. ही आजची पिढी काय करते? ज्या दिवशी बर्थडे असेल त्या दिवशी मोठा केक आणते. केक मध्ये मेणबत्ती लावते. सगळ्या मित्र मैत्रिणी जमावते आणि आपला दिवा विझवते. मेल्यावर दिवा विझवतात आणि जलमतच दिवा विझवतात. आणि दिवा विझून झाल्यावर केक वर तुमचं नाव असतं का नाही? त्याचे काय करता? कुणाचे? आपले. आणि लोकांना वाटता. म्हणजे आपल्या जन्माला आपणच लोकांना कापून वाटायचं का? म्हणून तुमच्या बर्थडेला सर आणि मॅडम येत नाही. तुमचं मटण नको आम्हाला. समोर मधुमकरंदगड, उत्तेश्वर डोंगर, वासोटा, सातारा सज्जनगड, अजिंक्यतारा, चंदनगड, वंदनगड, रोहिडेश्वर, केंजळगड, राजगड, तोरणा, शिवतीर्थ रायगड, कोंडवीचा किल्ला, सुमारगड, रसाळगड, महिपतगड आणि मकरंदगड. 14 किल्ले गडाच्या बाजूला आहेत. समोर पहा ऑर्थरसिक, एल्फिस्टन, लॉडविक, विल्सन आणि मुंबई पॉइंट. तुम्हाला आता इथनं गेला महाबळेश्वर बघायचे. मग तुम्हाला इथून महाबळेश्वरला काय सगळे पॉइंट बघायचे नाही. काय बघायचे? इंग्रजने उड्या टाकले पॉइंट बघायचे का आपल्याला? तर नाही. इथून महाबळेश्वर आम्हाला दिसत नाही. ते इंग्रजांच्या बापाला मुंबई दिसली होती का? सह्याद्रीच्या रांगा, सह्याद्रीचे पर्वत. चला वरच्या लाईटच्या खांबापाशी. गडाला 4 तलाव 2 विहिरी आहेत. 4 तलावापैकी हे मेन तलाव आहे. पाणी जिरवा, पाणी अडवा ही शिवकालीन योजना आहे. शिवरायांचे किल्ले वनदुर्ग
जलदुर्ग, भुईकोट, डोंगरी, आर्यकालीन, पांडवकालीन, मोगलकालीन आणि शिवकालीन शिवरायांचे किल्ले बांधले कोणी त्यांचं नाव काय माहितीये का? हिरोजी इंदुरकर, अर्जोजी यादव. शिवरायांच्या राज्याभिषेकाने प्रत्येकाला विचारलं काय पाहिजे ते मागा. हिरोजी काकांनी सांगितलं राज जेव्हा रायगडवर याल पहिल्या पायरीवर पाय द्याल, पायाची धूळ ज्या दगडावर असेल हीच माझ्या मस्तकी असेल, सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुरकर. म्हणून बाळानो आपल्याकडे 4 पायऱ्या महत्वाच्या आहेत. पहिली पायरी नामदेवाची पंढरपूरमध्ये, 2.5 पायरी जेजुरीला, 3.5 झाल्या, अर्धी पायरी रायगडचे सेवेशी ठाई तत्पर्य हिरोजी इंदुरकर. म्हणून आईबाबांची सेवा करा, गुरुजनांची सेवा करा आणि 5वी पायरी तुम्ही बना. आज बसून कुणी बेंचवर नाव लिहायचं नाही, झाडावर नाव लिहायचं नाही, फक्त आई वडील गुरुजनांच्या मनात लिहायचं. ते झोपले की कर्कटी नाही लिहायचं. चला ऐका. हिंदवी स्वराज्य व्हावं ही तसरींची इच्छा माता भगिनींच्या आशीर्वादाने, बहुजन मावळ्यांच्या मनगडातल्या जोराने. मी मगाशी सांगितलं मावळा म्हणजे जात धर्म नाही. मावळी गवळी धनगर माळी महार मराठा मुस्लिम कोळी, लोहार सुतार कुंभार बेलदार वाणी शिंपी न्हावी, तेली माळी साळी वंजारी भंडारी. त्याला 12 बलुतदार म्हणतात, 18 पगड जाती म्हणतात. ह्या सगळ्या जाती एक झाल्यावर जात तयार होते मावळा. आता आपण भवानी मंदिरात पोहोचलो. दर्शन घेत असताना तुम्ही देवीची मूर्ती पाहणार आहात. ही अष्टभुजा देवीची मूर्ती आहे. या मूर्तीचा दगड आहे हा महाराष्ट्रातला नसून नेपाळचा आहे. नेपाळला गंडकी नावाची नदी आहे. तिथे त्रिवेणी संगम झाला, 3 नद्या एकत्र आल्या, शाळीग्रामचा दगड मिळाला. दगड आणणाऱ्यांचं नाव आहे बंबाजी पानसरे. राजगडला मूर्ती घडवली, 1661 स्थापना केली. देवीच्या समोर तुम्हाला एक शिवलिंग दिसेल. जे शिवलिंग शिवरायांच्या पूजेमध्ये असायचं. शिवरायांचा मृत्यू 1680 रायगडला झाला. 2 तलवारी 1 शिवलिंग आणलं. काही लोक म्हणतात देवीने तलवार दिली, तर इतिहासात कुठेही पुरावा नाही. कारण मी बथरी वाचले, सभासदी वाचले, शेकावली वाचले, कृष्णा अर्जुन केळुसकरांची पुस्तकं वाचले, त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांची वाचले, दिनाजी बेडेकरांची वाचलेत, अप्पा परबांची वाचले. त्यामध्ये मला कुठेही तलवार दिलेली नोंद सापडली नाही. कारण मुळात देवीने शिवरायांना तलवार दिली नाही. दिली असती तर राजांच्या मृत्यूनंतर अदृश्य झाले असते. तुम्ही रामायण पाहिले टीव्हीला जोरात सांगा. महाभारत पाहिले? तर महाभारतामध्ये राम बाण मारतात ना? हो काय? रामायण मध्ये राम आहेत, महाभारतात रामायण मध्ये राम बाण मारतात, एक बाण मारल्यावर अनेक बाण होतात. महाभारतात अर्जुन बाण मारतात, एक मारल्यावर अनेक होतात. मग शिवरायांना देवीने तलवार दिली असती तर राजांनी गडावूनच मारले असते. आला अफजल खान, आला फाजल खान, आला बाजी घोरपळे, हा जावळीचा मोरे मारून. राजांना तलवार दिली नाही. बहेरजी नायकांनी अफजल खानच्या फौजेमध्ये भासवलंय तलवार दिली म्हणून. कारण एक शत्रूमध्ये भीती निर्माण व्हावी. आणि मग शिवरायांच्या तलवारी अनेक आहेत. बाळांनो मी स्वतः राजांच्या तलवारी पाहिले. त्या सांगतो, गेलो कोकणामध्ये सिंधुदुर्ग किल्ला पाहिला, राजांच्या हाताई ठसे पायीच्या रोज तलवार पाहिले. मी दुसरी तलवार पाहिले गुजरातला जाऊन बडोद्यामध्ये गायकवाड संस्थानाकडे. तिसरी तलवार पाहिले तंजावरला, 4थी तलवार पाहिले कोल्हापूरला, 5वी तलवार पाहिले तिरुमल्लमला, 6वी तलवार मिर्झा राजांकडे, 7वी तलवार अनेक वेळा हातात घेऊन पाहिली ते आहे उदय राजांकडे जी भवानी तलवार आहे. रायगड जिल्ह्यामध्ये महाड शेजारी मानगाव, मानगाव शेजारी गोवेल, त्या गोवेला गावात 300 सोन्याच्या होऊन देऊन विकत घेतली ती भवानी तलवार आहे. जी इंग्लंडला तलवार आहे ती पाहू शकलो नाही का? 1990-92चा मी स्वतः कारसेवक होतो. अफजल खान थडग्यांच्या केसेस चालू झाल्या त्यामुळे आम्हाला इजा मिळाली नाही. इंग्लंडला तलवार आहे ती सोन्याची मूठवाली, सोन्याच्या तलवारी होऊ शकत नाही. 10वीचे विद्यार्थी ताब्यात करून 10वी हातवर करा. अरे वा, या 9वी 8वी. अरे वा, मला सांगा बाळानो, बालवाडीला पहिला धडा कुठला होता? पहिलीला पहिला धडा, दुसरीला पहिला धडा. आम्हाला इकडे आम्ही सांगू, ओ आई कमाळ घर बघ, मामाची रंगीत बैलगाडी, खिल्लाऱ्या बैलां जोडी, फुलं पाखरू, पावकी निमकी,
आम्हाला का आठवतंय? शिक्षकांनी मॅडमनी मारून मारून तयार केलं. तुम्हाला आठवत नाही? मॅडम ओरडला, सर ओरडले, 4 मुली 4 मुलं एकत्र येतात, शाळेवर आंदोलन शिक्षकांच्या बादल्या करता. आमच्या वेळेला तसं नव्हतं. काठी डस्टर चिपाटीने मारायचे. घरी सांगायला गेलं घरचे शाळेपर्यंत मारता नाहीचे. बाळांनो, दर शनिवारी आम्ही शाळेत वर्ग शेण सारवलं, शेण नेलं, वर्ग सारवला, पिशवी दप्तरावर बसलो म्हणून आम्हाला आज आठवतंय. माझा आवाज महाराष्ट्रातल्या अनेक चॅनलला गेलाय. मला अनेक पुरस्कार मिळाले. हे कुणामुळे? तर पहिला नमस्कार माता पितांना, दुसरा नमस्कार गुरुवर्गांना. ते नसते तर आम्ही घडलो नसतो. लाकडी एक्स्ट्रा फेकला आम्ही घाबरलो, सोन्याचा फेकला असता, कॅच घेतला असता. मी चांगल्या 5 पदावर आहे. यातली 5 पदं माझ्याकडे चांगली, त्यामुळे मला शिक्षकांनी घडवलं. आता आतमध्ये तलवार आहे ती 4थ्या सेनापतींची. पहिले मानकोजी 10 तोंडे, दुसरे नेताजी पालकर, तिसरे प्रतापराव गुजर. वेड्यात वीर दौडले 7. मध्ये 10वीला कविता होती बघा. 4थे सेनापती हंबेराव मोहिते. वेड्यात वीर दौडले 7. त्यात ते कृष्णाजी भास्कर होते आणि अफजल खानचा वकील होता, त्याचं नाव होतं कृष्णाजी विठ्ठलपंत कुलकर्णी. हे लपवलं आणि नुसताच कृष्णाजी भास्कर पुढे काढला. वेड्यात वीर दौडले 7 कृष्णाजी भास्कर ते महत्वाचे आहेत. आता 4थ्या सेनापती तलवार आहे. मुलं मुली जरा मागे सरका, सरका मागे, सरका इकडे, सरका मागे. 1.25 मन सोन्याचा कळस. मन म्हणजे किती किलो सोन्याचे? शेतकऱ्यांच्या मुलं मुली हा किती? 40 किलोचे मन. आदुली पायली चिपट मापट शेर. 51 किलो सोन्याचा कळस. तुमच्यापैकी रायगड कुणी पाहिलाय का? हातवर करा. रायगड कुणीच नाही पाहिला? वा सर, मॅडमनीच फक्त पाहिलाय. रायगडला गेल्यावर जगदीश्वराचं मंदिर आहे मस्जिदीसारखं. ही डिझाईन कशी दिसते बघा, मस्जिदीसारखी. छत्र मंदिर पाळायचा. बघा ना, ही पहार आहे बघा. दिवस दिवस मावळे काम करताना वापरायचे. ही अशी पहार खान वाकवायचा. उकळीची तोप आहे मंदिर. ही बांगडी तोप आहे. 10वीचे विद्यार्थी भवानी शिवराय युद्धावर जाताना दर्शन करायचे, ताकद मागायचे. 10वीचे विद्यार्थी काय मागायचे देवीकडे? मला 10वी पास. आवाज कर, आवाज नाही यायचा. मला 10वी पास, मला 10वी पास. हेच मागू नका. माझा 10वीचा वर्ग अख्खा पास कर म्हणायचं. स्वतःसाठी मागण्यापेक्षा वर्गासाठी मागा ना. त्याचा डोकं चांगलं तो पास होणारच आहे. का दर्शन करू? मूर्ती तलवार शिवलिंग. माहिती घेणं चालू आहे, सगळं चालू आहे व्यवस्थित. हां आता नाही कॅमेरा फिरून वेळ काढू नका. पटपट पटपट शिडाले. काय बघितलं, काय बघायचं, घरी गेल्यावर काय दाखवायचं, फोटो माहिती पुस्तक फक्त 10 रुपयामध्ये. घरी गेल्यावर माहिती पुस्तक हे पटपट चला आली पाटील चला. सावळीच्या ओठावर आणि पार गावाच्या डोक्यावर युद्ध झालं. युद्ध
तू वगैरेच ना काय रे होय तो बिंदास. इज तलाव माझा बॅक कॅमेरा धरायचा तर मग असं धरा माहित आहे का? अरे बायला तो बघ बोट. थांबा ये. Rian. संकेत भाई ओय कन्नड तो काय एक आहे डबे अरे फोन फाटली किती किती अरे किती कोणच्याशी बोलतोय नक्की हाय की कितीतरी जण आहेत काय करते तू फॉर्म दे भाई काय उपयोग आहे अरे आमच्या तुझे काय बुजर ए दिप्या शर्ट मध्ये काढ.